प्रोफेज फर्स्ट कन्सिस्ट ऑफ लिप्टोटीन, लिप्टॉस म्हणजे थीन, झायगॉस, झायगो म्हणजे पेअर, पॅकेटिन, पॅकेस म्हणजे थिक, डिप्लो म्हणजे टू, डायकायनेसिस दॅट इज मूव्हिंग अक्रॉस. असे त्याचे मिनिंग्ज आहेत, आपल्याला माहीत असावं. एखादा MCQ त्यावर विचारला जाऊ शकतो. बघूया या लिप्टोटीन मध्ये काय होतं. समजा ही सेल आहे, या सेल मध्ये हा न्यूक्लियस आहे, त्याच्याकडं पूर्वीचे क्रोमॅटिन फायबर किती आहेत, 4 आहेत. आणि इंटरफेज मध्ये डुप्लिकेशन झालंय ना, डुप्लिकेशन झालेलं आहे आणि 8 क्रोमॅटिन फायबर, परंतु क्रोमोसोम नंबर 4 असेल. लिप्टोटीन मध्ये काय घडतं, न्यूक्लियसची साईज वाढते. क्रोमॅटिन फायबर जो आहे त्याचं काय होतं, थोडंसं कंडेन्सेशन होतं, म्हणजे कॉइलिंग होऊ लागतं आणि बेडेड अपीअरन्स दिसतो. कशामुळं, क्रोमोमियरमुळं. इथं मनी 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 असे समजा हे मनी आहे, मनी आहे, मनी आहे, असं मण्यासारखं नेचर दिसतंय. बेड्स ऑन स्ट्रिंग, बेड्स म्हणजे माळ जशी एखादी असते तसा अपीअरन्स याचा दिसू लागतो. इथं जे कॉइलिंग आहे ते लूज कॉइलिंग असतं आणि लूज कॉइलिंगला इथं पॅरानेमिक कॉइलिंग असं आपण म्हणतो. पॅरानेमिक कॉइलिंग, लूज कॉइलिंग आहे त्याला आपण म्हणतो पॅरानेमिक. आणि हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत, हे जे क्रोमोसोम्स आहेत, हे हळूहळू थोडे शॉर्ट 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 होऊ लागतात आणि थोडे सेपरेट होऊ लागतात आणि आपल्याला ते लहान लहान क्रोमोसोम लाईट मायक्रोस्कोप मध्ये दिसू शकतात, असा बेडेड अपीअरन्स असलेले. आणि हे क्रोमोसोम काय करतात, हळूहळू एका साईडला या न्यूक्लिअर समजा मेम्ब्रेन आहे, तर या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला असे हे क्रोमोसोम एका बाजूनं जोडले जातात. असे जोडले जातात. And this due to attachment of chromosomes towards one end of nuclear membrane, it looks like a bucket. आपण बकेट देतो, तर त्याची जी स्टेज दिसते यालाच आपण नाव दिलंय BOUQUET, बकेट स्टेज. आपण बुके देतो ना, एखाद्याचा सत्कार करताना बुके देतो ना, त्याला तसे दिसतं म्हणून त्याला बुके स्टेज म्हणतो आपण. आणि प्लांट सेल मध्ये, ॲनिमल सेल मध्ये असं दिसतंय आणि प्लांट सेल मध्ये त्याला सिनजेटिक अपीअरन्स म्हणतो आपण. सिनजेटिक अपीअरन्स लिलियम मध्ये फाइंड आउट केला गेला. तर हे क्रोमोसोम अशा प्रकारे एकमेकापासून सेपरेट होऊ लागतात, बेडेड अपीअरन्स त्यांचा दिसतो, थोडेफार व्हिजिबल होतात आणि इथं बुके स्टेज आपल्याला दिसू शकते. ॲनिमल मध्ये आपण बुके स्टेज म्हणतो, प्लांट मध्ये त्याला सिनजेटिक स्टेज म्हणतो. हे घडतं लिप्टोटीन मध्ये. त्याच्यानंतर झायगोटीन,
झायगो म्हणजे पेयर. याच्यामध्ये काय होतं, समजा हा एक क्रोमोसोम आहे, 1 2 3 4. मी कलर बदलतो याचा. हे जे सारखे क्रोमोसोम्स आहेत हे एकमेकाच्या जवळ येतात. सारखे क्रोमोसोम जे आहेत ते एकमेकाच्या जवळ येतात आणि मॉर्फोलॉजिकली सिमिलर क्रोमोसोम जे असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, होमोलोगस क्रोमोसोम्स. म्हणजे जे जीन एका क्रोमोसोमवर आहेत ते जीन या क्रोमोसोमवर असणार, त्याच कॅरेक्टरचे जीन असणार. इथं आपण हे 4 क्रोमोसोम जे आहेत ते आपण याप्रमाणे दाखवले. आता हा आहे आईचा क्रोमोसोम नंबर 1, हा आहे वडिलांचा क्रोमोसोम नंबर 1 गृहीत धरू आपण. तर हा 1 नंबर, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 2 नंबर, आईचा 2 नंबर, वडिलाचा 2 नंबर. तर असे सारखे जीन असलेले क्रोमोसोम्स एकमेकासारख्या कॅरेक्टरचे जीन्स म्हणू आपण. जीन सारखे नाहीत. समजा वडिलांच्या इथं हाईटचा जीन आहे तर या क्रोमोसोमवर आईच्या सुद्धा हाईटचा जीन आहे. कलरचा जीन, कलरचा जीन. कलर वेगवेगळे आहेत पण जीन त्याच कॅरेक्टरचे आहे, कलरचेच आहेत. तर असे जे सिमिलर, मॉर्फोलॉजिकली सिमिलर क्रोमोसोम आहेत ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात, जवळ येतात, जवळ होतात आणि यांची तयार होते जोडी नंबर 1. पुन्हा दुसरा जोडी नंबर 2. आता आपल्यामध्ये जोडी नंबर 3, 4 अशा 23 पेयर्स आहेत आपल्यामध्ये. आणि मग अशा जोड्या 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 तयार होतात आणि क्रोमोसोमच्या अशा जोड्या तयार होतात. त्यालाच म्हणून नाव दिलंय झायगोटीन. हे एकमेकाच्या जवळ आले. तर जवळ आले तर आणखी जवळ आले, ते आणखी जवळ आले, एकमेकाच्या आणखी जवळ आले. आणि हे एकमेकाला जवळ राहिले पाहिजेत ना, चिटकून राहिले पाहिजेत. तर आता दोन्ही क्रोमोसोम एकमेकाला चिटकले पाहिजेत म्हणून त्याला आपण काय करणार आहे, दोघांच्या मध्ये फेविकॉल लावणार आहे. आणि इथं एक स्पेशल मटेरियल पासून दोघांच्या मध्ये इथं बनतं फेविकॉल. त्या फेविकॉलचं नाव आहे सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स. तर सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स मुळे दोन्ही क्रोमोसोम एकमेकाच्या जवळ आले, जवळ आले, जवळ आले, जवळ आले, एकमेकाला चिकटले सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स मुळे. आणि यालाच आपण काय म्हणतो, सायनॅप्सिस, पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोसोम. पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोसोम्स ड्यू टू सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स. दोघांच्या मध्ये स्पेशल असं कॉम्प्लेक्स बनलं, त्याला आपण सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स म्हणतो. काय न्यूक्लिओ प्रोटीनचं असेल किंवा अन्य मटेरियलचं असेल ते सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स बनतं आणि त्याच्यामुळं दोन्ही क्रोमोसोम एकमेकाला चिकटतात. आता चिकटल्यानंतर त्याला आपण आता पेअरिंग झालं म्हणू. पेअरिंग झाल्यानंतर मग तिसरी फेज येते पॅकेटिन. आता पॅकेटिन मध्ये इथं मला सांगा
या क्रोमोसोम मध्ये हे 2 क्रोमॅटिड आहेत, त्याला काय आपण म्हणू, सिस्टर क्रोमॅटिड. हे इकडचे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स. परंतु हा आणि हा, हे जे 2 आहेत त्याला आपण म्हणू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. थोडी मोठी डायग्राम मी काढतो. हे एकमेकाच्या जवळ आले. आता हे जे 2 असणार त्यांना आपण काय म्हणू, सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि याचा एक क्रोमॅटिड आणि याचा एक क्रोमॅटिड म्हटलं तर 2 वेगळ्या क्रोमोसोमचे क्रोमॅटिड्स असतील तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि पॅकेटिन मध्ये काय होतं, हे क्रोमोसोम एकमेकाच्या अगदी जवळ आलेले आहेत. समजा इथं हे एकमेकाच्या अगदी जवळ आलेले आहेत. हे जवळ आले, त्याच्यामध्ये सिनॅप्टिमल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. आता होतं काय तर दोघांचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते एकमेकामध्ये असे क्रॉस होतात. देयर इज अ क्रॉसिंग बिटवीन 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ बोथ क्रोमोसोम्स. आता इथं 4 क्रोमोसोम एकत्र आहे, 4 क्रोमॅटिड्स एकत्र आहेत, त्यामुळे त्याला आपण टेट्राड स्टेज म्हणतो. पूर्वी 2 होते, 2-2 असे सेपरेट होते, डायड. आता इथं टेट्राड स्टेज. आणि दोघांमध्ये इथं जे क्रोमॅटिड्स आहेत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, ते एकमेकाबरोबर असे क्रॉस होतात. क्रॉस झाल्यानंतर रिकॉम्बिनेज नावाचं एक एन्झाईम आहे. त्या रिकॉम्बिनेज एन्झाईम मुळे इथं ते ब्रेकिंग होतं. हा जो क्रॉस झालाय त्या क्रॉसच्या ठिकाणी ब्रेकिंग होतं. आणि ब्रेक झाल्यानंतर पुन्हा लायगेजच्या साह्यानं जोडले जातात. ब्रेकिंग अँड रियुनियन होतं. पण जोडताना मात्र काय होतं तर या क्रोमॅटिडकडं हा तुकडा जोडला आणि याला हा जोडलेला आहे. याचा तुकडा त्याला दिला, त्याचा तुकडा याला दिला. क्रोमॅटिडचे तुकडे एकमेकाला दिले, याचा अर्थ जीन एकमेकाला दिलेले आहेत. इथंच जेनेटिक मटेरियलचा एक्सचेंज केला जातो आणि त्यालाच आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर. दॅट लीड्स टू रिकॉम्बिनेशन अँड रिकॉम्बिनेशन लीड्स टू व्हेरिएशन and variation is a raw material of evolution. इव्होल्यूशनचं हे रॉ मटेरियल आहे आणि म्हणून आपण वेगळे आहोत. आपण इतरांपेक्षा वेगळं असण्याचं मूळ कारण कुठं आहे तर जे काही पॅकेटिंगमध्ये एक्सचेंज होऊन मटेरियल आपल्याकडं आलंय त्याच्याप्रमाणे आपण बनणार आहे. त्याच्यासाठी कुणी भविष्यकारण पत्रिकान हेन तेन जन्मकाळन वेळन काही महत्त्व नाही. या निसर्गामध्ये करोडो ऑर्गॅनिझम प्रत्येक क्षणाला जन्माला येतात, प्रत्येक क्षणाला डिस्कार्ड पण होतात. कारण जन्माला येणं आणि जाणं ही निरंतर प्रक्रिया आहे या नेचरमध्ये. नेचरला काही फरक पडत नाही एका इंडिव्हिज्युअलमध्ये
काही झालं तर. नाहीतरी आत्ताची समस्या नेचरमध्येच आपण काही गोष्टी ओव्हर केल्या असतील, त्याच्यामुळे हे घडलेलं आहे. टू कंट्रोल पॉप्युलेशन. बरं, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस. आणि अशी जी प्रोसेस होते ते क्रॉसिंग ओव्हर, मग इथं त्याप्रमाणे क्रॉसिंग ओव्हर होतात आणि जेनेटिक मटेरियल यांच्यामध्ये एक्सचेंज केलं जातं. पॅकेटिनमध्ये एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियलची प्रोसेस झाली. त्याच्यानंतर डिप्लोटीन होणार आहे. आता आपल्याला तर माहित आहे ही प्रोफेज आहे म्हणल्यावर प्रोफेजचे काही बदल राहिलेले आहेत ते आता सुरू व्हायला पाहिजेत ना. जे सेंट्रिओल आहेत ते एकमेकापासून दूर जाऊ लागले, स्पिंडल बॉडी तयार होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर आता हे जे क्रोमोसोम्स आहेत, समजा हे क्रोमोसोम्स आहेत, या क्रोमोसोम मध्ये इथं क्रॉसिंग ओव्हर घडलेला आहे. समजा हा एक क्रोमोसोम, हा दुसरा क्रोमोसोम, आणि याच्यामध्ये काय झालंय, याचा तुकडा याला दिला गेला आणि याचा तुकडा याला दिला गेला. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस. मग ते इथं होईल, इकडं होईल, इकडं होईल, तसं इकडं होईल. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस. इथं एक्सचेंज झाला जेनेटिक मटेरियलचा आणि असे जे क्रॉस आता झाले ते काय होऊ लागतात. आता हे क्रोमोसोम जे आहेत हे एकमेकापासून दूर जाऊ लागतात आणि दूर जात असताना आता हे क्रॉस जे आहेत ते क्रॉस सुद्धा एक असे टर्मिनल साईडला जातात, टोकाकडे जाऊ लागतात. यावेळी इथं क्रॉस दिसतो की नाही आपल्याला एक्सला एक, म्हणून याला म्हटलेलं आहे चायझ्मा. डिप्लोटीन मध्ये चायझ्मा फॉर्मेशन होतं कारण क्रोमोसोम एकमेकापासून दूर जाऊ लागतात आणि तिथं एक्स लाईक क्रॉस दिसतात, त्याला आपण म्हणतो चायझ्मा फॉर्मेशन. चायझ्मा फॉर्मेशन होऊ लागतं. हळूहळू हळूहळू हळू हे क्रॉस जिथं झालेले आहेत ते इथंच टर्मिनल 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 साईडला जातात. या टर्मिनल साईडला जाण्याची प्रोसेस सुरू होते, त्याला आपण टर्मिनलायझेशन म्हणतो. आता व्हर्टिब्रेटमध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये oocyte जे आहे, फिमेल गॅमेट जो आहे, त्याच्यामध्ये डिप्लोटीन जे आहे ती काही महिने किंवा काही वर्षांपर्यंत तशीच राहते. आता ॲम्फिबिया विचार केला तर ॲम्फिबियामध्ये लॉंगर ड्युरेशन मध्ये पर्यंत राहते आणि तिथं बनतो लॅम्प ब्रश क्रोमोसोम्स. ॲम्फिबियन किंवा व्हर्टिब्रेट मध्ये याचा ड्युरेशन जास्त आहे डिप्लोटीन मधचा. त्याच्यानंतर होणार डायकायनेसिस. आता वेगळं होण्याची प्रोसेस आहे. डायकायनेसिस मध्ये काय होणार, हे क्रोमोसोम आता हे जे क्रॉस आहेत ते हळूहळू टर्मिनल 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 टर्मिनलायझेशन. त्याचबरोबर क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, कंडेन्स, स्पायरिलायझेशन. टोकं फक्त एकमेकाला जोडलेली आहेत, बाकी सगळं आता सेपरेट. इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत क्रॉस टोकाला फक्त टोकं जोडलेली आहेत, बाकीचा भाग आता सेपरेट झालेला आहे. म्हणजे जर त्याची डायग्राम आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला अशी दाखवता येईल. अशी दाखवता येईल डायग्राम. फक्त टोकाला जोडलेले आहेत.
फक्त टोकं जोडलेले राहिलेले आहेत, बाकीचा बराचसा भाग आता दूर गेलेला आहे, एकमेकापासून दूर गेलेले आहेत ते. दूर गेलेले आहेत एकमेकापासून. टर्मिनलायझेशन त्याला आपण म्हणतो. स्पायरिलायझेशन झालं, न्यूक्लिओलस डिसॅपियर होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होणार, त्याचबरोबर ERGA हे पण डिसॅपियर होणार. हे सगळे चेंजेस तर इथं होणारच आहेत. जे प्रोफेजमध्ये पूर्वी घडलेलं आहे ते इथं होणारच आहे. स्पिंडल फॉर्मेशन स्टार्टेड, क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, ERGA डिसॅपियर्स, न्यूक्लिओलस डिसॅपियर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर. हे चेंजेस इथंही होतच असतात. पण त्याच्याबरोबर ॲडिशनल काय घडलंय? क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस घडलेली आहे, रिकॉम्बिनेशन इथं घडलेलं आहे, आणि ते या 5 सब फेजेसमध्ये प्रोफेज फर्स्ट अशा प्रकारे कंप्लीट झालेली आहे. एक महत्वाची फेज झाली काय? प्रोफेज. काय घडलं प्रोफेजमध्ये? एवढं सगळं केलं आपण म्हणतो, पण नेमकं कशासाठी केलं? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, क्रॉसिंग ओव्हर, रिकॉम्बिनेशन, यासाठी हे केलेलं आहे. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ प्रोफेज फर्स्ट? रिकॉम्बिनेशन, त्यासाठी हे केलेलं आहे. आता प्रोफेज फर्स्ट लॉंगर ड्युरेशनची झाली. पुढं आता याचे परिणाम पुढं काय होतात ते बघू. आता काय फार प्रॉब्लेम नाही आहे. मेटाफेज फर्स्ट. मेटाफेज फर्स्ट मध्ये काय घडतंय? एक चेंज तर माहिती आहे आपल्याला. काय? स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. स्पिंडल बॉडी कंप्लीट तयार होते. हे पूर्वी घडलेलं आहे. त्या मेटाफेज मध्ये आणि मेटाफेज फर्स्ट मध्ये किरकोळ डिफरन्स आहे. क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, इथंही तेच घडणार आहे. हायली कंडेन्स, तेही घडणार आहे. क्रोमोसोम्स आर डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट सायटोप्लाझम, तसंही आहेच. स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड, तेही आहेच. नाउ क्रोमोसोम्स मूव्स टुवर्ड्स इक्वेटर ऑफ स्पिंडल और सेंटर ऑफ स्पिंडल. तिथं एक किरकोळ बदल आहे, लक्षात असू द्या. आता काय घडलेलं आहे? हा एक क्रोमोसोम आहे. हा क्रोमोसोम आहे. आपण आता मी एकाच कलरनं सध्या दाखवतो. हा एक क्रोमोसोम आहे. याची टोकं एकमेकाला जोडलेत की नाही? आणखी जोडलेली आहेत. मग वेगळे होतील का? नाही होणार. आणि वेगळे न होता असे दोन्ही क्रोमोसोम, एकमेकाला टोकं जोडलेली असलेले क्रोमोसोम इकडं या सेंटरकडं अट्रॅक्ट होतात. आणि त्याच्यामुळं काय होतंय तर हा एक क्रोमोसोम आणि हा एक क्रोमोसोम इथं दाखवला आहे. आपण त्याचे कलरसुद्धा परत व्यवस्थित दाखवू. आणि इकडं सुद्धा काय झालं? दोन्ही सेपरेट नसल्यामुळं, आता मी दाखवताना सेपरेट इथं दाखवतोय, परंतु दोन्ही सेपरेट नसल्यामुळं हे क्रोमोसोम काय झालेत? जोडीनं इथं सेंटरला अरेंज झालेले आहेत. जोडीनं सेंटरला अरेंज झालेत, हा लक्षात घ्या. म्हणजे यांची टोकं एकमेकाला जोडलेली आहेत आणखी. आणि त्याच्यामुळं काय झालं तर मेटाफेज प्लेट किती बनल्या? ही एक मेटाफेज प्लेट बनते आणि ही एक मेटाफेज प्लेट बनते. 2 मेटाफेज प्लेट बनतात इथं मेटाफेज फर्स्ट मध्ये. कारण क्रोमोसोम आणखी सेपरेट झालेले नाहीत, टोकाला थोडेसे जोडलेले आहेत.
त्यानंतर याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग स्पिंडल फॉर्मेशन कम्प्लिटेड, क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, हायली कंडेन्स्ड टू फॉर्म मेटाफेज क्रोमोसोम, हे सगळं आहेतच. क्रोमोसोम्स गेट मायग्रेटेड टुवर्ड सेंटर ऑफ स्पिंडल, दे आर अरेंज्ड ॲट इक्वेटर ऑफ स्पिंडल टू प्रोड्यूस 2 मेटाफेज प्लेट. हा फरक फक्त एक आहे, 2 मेटाफेज प्लेट बनणं हा फरक आहे, कारण जोडलेले आहेत म्हणून. आता आणखी एक बदल तुम्ही फक्त लक्षात घ्या, पुढं काही टेन्शन नाही. आणखी एक बदल घ्या. आता हे सेपरेट झाले, हे क्रोमोसोम सेपरेट झाले. 1 2 3 4. हे क्रोमोसोम आता सेपरेट झालेले आहेत. एनाफेज फर्स्ट. इथं फक्त एक बदल लक्षात घ्यायचा आहे, पुढं काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त एक चेंज इथं लक्षात घ्या. आता इथं काय घडलं, हे क्रोमोसोमल फायबर आहेत, हा क्रोमोसोमल फायबर आहे, हा क्रोमोसोमल फायबर आहे, हा क्रोमोसोमल फायबर, क्रोमोसोमल फायबर. या फेज मध्ये, एनाफेज फर्स्ट मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होत नाही आणि क्रोमोसोमल फायबर जे जोडलेले आहेत ते या क्रोमोसोमला सेपरेट, या क्रोमोसोमला सेपरेट जोडलेले आहेत, या क्रोमोसोमला सेपरेट जोडलेत. त्यामुळं इथं सेंट्रिओल इथं सेंट्रोमियर जो आहे तो स्प्लिट होत नाही. मग सेंट्रोमियर स्प्लिट होत नाहीत, पहिला महत्वाचा चेंज. आणि त्याच्यामुळं डॉटर क्रोमोसोम वेगळे होत नाहीत. म्हणजे इथं त्यामुळं डॉटर क्रोमोसोम वेगळे होत नाहीत. हे क्रोमोसोमल फायबर आणि याला इकडं डॉटर क्रोमोसोम डू नॉट सेपरेट बिकॉज सेंट्रोमियर डज नॉट स्प्लिट. परंतु क्रोमोसोमल फायबर यांना ओढायचं ते ओढणारच आहेत आणि त्याच्यामुळं डॉटर क्रोमोसोमच्या ऐवजी अख्खा क्रोमोसोम अपोजिट पोलला ओढला जातो आणि इथंच क्रोमोसोम नंबर निम्मा होतो. Actual reduction of chromosome takes place in anaphase first. Actual chromosome number निम्मा कोणत्या फेज मध्ये होतो तर anaphase फर्स्ट मध्ये होतो. याला आपण म्हणतो डिसजंक्शन, सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स, दॅट इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. चुकून जर तसेच जोडलेले राहिले तर त्याच्यामुळं क्रोमोसोमल डिसऑर्डर होतात. ते आपल्याला 12th स्टडीला आहे, त्यावेळी बघू आपण. याला आपण डिसजंक्शन म्हणतो, सेपरेशन होतात. आणि अपोजिट पोलला क्रोमोसोमल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन, क्रोमोसोमल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन होतं. अपोजिट पोलला हे क्रोमोसोम्स इन्स्टेड ऑफ डॉटर क्रोमोसोम, होल क्रोमोसोम्स गेट पुल्ड टुवर्ड्स अपोजिट पोल. सो क्रोमोसोम नंबर इज reduced to the half of its original number. त्यामुळं इथं काय झालेलं आहे, क्रोमोसोम नंबर जो आहे तो हाफ झालेला आहे. या पोलला 2 गेले, या पोलला 2 गेले आणि त्यामुळं नंबर झाला हाफ. हाफ झाला नंबर, इथं क्रोमोसोम नंबर हाफ झाला. आणि टेलोफेज फर्स्ट, आता पुढं काही फरक नाही. टेलोफेज फर्स्ट,
क्रोमोसोम